नाशिकच्या तपोवन परिसरातल्या वृक्षतोडी विरोधात एकीकडे सामाजिक संस्था, सिनेकलाकार, नाशिककर, पर्यावरणप्रेमी सगळेच मैदानात उतरलेले असताना आता तपोवनात पम्या देखील आलेला आहे. पम्या कोण तर माझ्या शेजारी असलेला हा पपेटसुद्धा आता या तपोवनातले झाडं वाचवण्यासाठी मैदानात उतरलेला आहे. तू नेमका कशासाठी आलाय, काय नेमकं उद्देश? सर, मी इथे ना आपल्या नाशिकचे तपोवनातले जे झाड आहे ते वाचवण्यासाठी इथे आलेलो आहे. हां, हे असं हिरवेगार जे झाडं आहेत हे कापून काय भेटणार आहे काय माहिती त्यांना. हां, तुम्ही काय म्हणता? पण या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून नाशिककर असतील, सामाजिक संस्था, संघटना सगळेजण येत आहेत, पण तरीसुद्धा अजून ठोस असं शासनाकडनं सांगितलं जात नाही की आम्ही झाडं तोडणार नाही म्हणून. काय वाटतंय? लोकांनी जसं आत्तापर्यंत जेवढं साथ दिलेली आहे तशीच जर अजून पुढे देत राहिले मग त्यांचा नक्की निर्णय येऊन जाईल की आम्ही झाडं नाही तोडणार म्हणून. बरं, पण तू आज या ठिकाणी या तपोवनात आला, तू सगळं हे पाहणी केली, सगळं बघितलं, हे झाडं बघितले, काय वाटतंय? कसं वातावरण आहे, काय सगळं वाटतंय? आत्ता तर छान वाटतंय, पण जर त्यांनी निर्णय नीट नाही घेतला तर काही महिन्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटेल जर झाडच कापून घेतली तर. हां, पम्या, पण त्यांचं असं म्हणणं आहे की साधू महंत जे या ठिकाणी येणार आहेत त्यांना राहण्यासाठी या ठिकाणी टेंट उभा राहायचे आहेत, त्यांना जागा या ठिकाणी हवी आणि म्हणून त्यासाठी हे झाडं तोडणं आवश्यक आहे. हो, मला एक सांगा, साधू संत जे आहेत ते जंगलातच राहतात ना, त्यांना घरदार देऊन काय फायदा? हां, मग हे झाडं कापून, अरे तसं पण साधू संत असे जंगला विंगल्यामध्येच राहतात ना, मग त्यांना हे झाडं कापून भेटणार काय? त्यांना निवारा, अन्न, वस्त्र त्यांनी तसाही त्यागच केलेला असेल ना, मग इथे त्यांना घर बांधून उपयोग काय? बरं, पण वेगवेगळे लोक या ठिकाणी येत आहेत, तुझं काय आव्हान असणार आहे नाशिककरांना, पर्यावरणप्रेमींना काय सांगशील? पर्यावरण प्रेमींना माझं एकच सांगणं आहे, जसे नाशिककरांच्या बाकीच्या लोकांनी साथ दिलेली तशी तुम्ही पण या आणि आपल्या तपोवनाला वाचवण्यासाठी प्रयत्न करा प्लीज. धन्यवाद. आपण बघतोय की या ठिकाणी हा पम्या नावाचा पपेट जो आहे तो देखील तपोवनामध्ये आता या झाडांच्या कत्तलीविरोधात मैदानात उतरलेला आहे आणि त्यामुळे आता दिवसेंदिवस जो जनसामान्यांचा रेटा आहे तो या ठिकाणी वाढत असल्याचं बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.